हॅलो, नमस्कार मंडळी. तर आजपासून मी घेतला आहे 30 डेजचा चॅलेंज. तर 30 डे मी कंटिन्यू ब्लॉग करणार आहे. तर सकाळी उठल्या-उठल्या पिल्लूबाईला पोहेचा नाश्ता दिला. त्यानंतर पनीर फ्राय केलं. त्यावर छान पेरी-पेरी मसाला टाकून खाल्लं. छान लागतं एकदम पेरी-पेरी मसाला टाकून. आणि मग पापड वाळवायला घेतले. तर हे मागच्या वर्षीचे पापड आहे, पण किडे पडले होते म्हणून त्यांना थोडंसं ऊन द्यायचं म्हटलं. तर आमच्याकडे ही बिबडी बनवतात. ती 10च्या पॅकमध्ये अशी कापडाने बांधून ठेवतात, म्हणजे ते फुटू नये म्हणून. या सगळ्यांना सोडून मी उन्हामध्ये टाकले. थोडेसे मसाले होते, सगळ्यांना ऊन दाखवून दिलं आणि त्यानंतर आम्ही दोघ्या मायलेकी गेलो खाली. जर जे खराब झालेले पापड होते आणि काही गोष्टी होत्या त्या टाकून दिल्या आणि त्या तसंच आम्ही गेलो पार्लरमध्ये. तर पार्लरमध्ये पिल्लूची मस्ती चालू होती आणि मला तिथे काही फारसं शूट करता आलं नाही. त्यानंतर आम्ही घरी आलो. घरी आल्यानंतर मी माझे पटापट सगळे कामं करून घेतले. तर मी इकडे पटापट कामं करेपर्यंत पिल्लू तिकडे झोपी गेली होती. त्यानंतर दुपारच्या भुकेमध्ये म्हटलं चला एक बिबडीच भाजून खाऊया आणि संध्याकाळी मी बनवली होती छान भाकरी आणि ठेचा. खूप जणांना असं वाटत होतं की मला काहीच येत नाही. मी मी खूप शिकलेली, तर मला स्वयंपाकातला स्वयंपाक म्हणजे काय असतो ते मला माहितीच नाही आहे. पण खरं सांगू का, मला सगळं माहिती आहे. मला आवड होती स्वयंपाकाची आणि मला सगळ्या गोष्टी माहिती आहे आणि मला हे गावाकडचं प्युअर अस्सल असं ठेचा भाकरी, पिठलं भाकरी खूप आवडते. त्यानंतर आम्ही सगळे कामं आवरले आणि निघालो पिल्लूला गार्डनमध्ये घेऊन. थोडीशी पिल्लू गार्डनमध्ये खेळली आणि त्यानंतर थंडी खूप होती, तर आम्ही कुल्हड चहा घेतला. असा होता माझा आजचा दिवस. थँक यू फॉर वॉचिंग. प्लीज लाईक, शेअर, सबस्क्राईब माय चॅनल आणि तुमचा सपोर्ट मला प्लीज कायम द्या.